धारावीमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। ठाकरे गटाच्या नगरसेवकावर पोलिसांनी हात उचलल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। ठाकरे गट पदाधिकाऱ्यांचा धारावी पोलीस स्टेशन बाहेर सध्या ठिय्या आंदोलन सुरू झालंय। हे दृश्य आपण बघतोय धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेरची। तर माझे सहकारी ऋत्विक आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। ऋत्विक, आपण बघतोय सध्या ठाकरे गटाचे पदाधिकारी हे धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतात। नक्कीच सुमित, आपण दृश्यांमध्ये बघू शकतो इथे मोठ्या संख्येने धारावी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे ठिय्या मांडलेला आहे। बाहेर पाऊस सुरू आहे, मात्र या पावसात देखील इथे महिला असतील, हे सर्व पुरुष कार्यकर्ते असतील, इथे ठिय्या मांडलेला आहे। नेमका प्रकार काय घडलेला आहे हे आपण या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत। हे नगरसेवक नकाशे आहेत, यांच्यासोबत नेमका प्रकार घडलेला, पोलिसांनी हात उचलल्याचा त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका प्रकार काय घडला, काय झालं होतं नेमकं सांगा। आज दुपारी मी पोलीस स्टेशनला आमच्या एका कार्यकर्त्याचा छोटासा एक इन्सिडेंट होता। बिल्डिंगमधल्या आमचाच एक पोरगा आहे, त्याने गाडी रिव्हर्स घेत असताना आमचाच एक ज्येष्ठ शिवसैनिक आहे, त्याच्या हाताला थोडंसं खरचटलं लागलं होतं। तर मी पोलीस स्टेशनला आलो होतो, तर तो सॅन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपला दवापाणी करून या ठिकाणी पोहोचला होता। आणि मला बघितल्यानंतर तो म्हणला की त्या मुलाने मला धक्का वगैरे दिला, थोडं चिडलेला होता। तो म्हणला, अप्पा आपल्याला एक साधी NC द्यायची आहे त्याच्या नावे आणि मला डॉक्टरकडे घेऊन चला। मी त्यांना म्हटलं माझं एक सिनियर साहेबांकडे काम आहे, ते काम करून आपण डॉक्टरकडे जाऊया। मी सिनियर साहेबांचं काम पटवलं आणि बाहेर आलो असता हा जो इन्स्पेक्टर आहे त्याचं नाव हर्षराज आळसपुरे, हा माणूस डायरेक्ट मला येऊन धक्काबुक्की करायला लागला। त्या ठिकाणी धक्काबुक्की करताना आई बहिणीवरून त्याने शिवी दिली असता मी त्याला म्हटलं, मी माझी नगरसेवक आहे, तू कोणाशी बोलतो? तर त्याने माझ्या कानाखाली वाजवली। आज याच्या